संविधानावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी भाजपवर जोरदार टीका केली। ज्याप्रमाणे एकलव्याचा अंगठा कापण्यात आला होता त्याचप्रमाणे तुम्ही देशातील तरुणांचा अंगठा कापतायत असा घणाघात राहुल गांधींनी केला। लोकसभेतील भाषणावेळी राहुल गांधींनी सावरकरांविषयी वक्तव्य केलं। तुमच्या नेत्याने म्हणजे सावरकरांनी सांगितलंय की भारताच्या संविधानात काहीच भारतीय नाहीये आणि भाजप मुद्दाम सावरकरांची स्तुती करतं अशी खोचक टीका राहुल गांधींनी केली। त्यानंतर राहुल यांनी मनुस्मृती आणि राज्यघटना ही दोन्ही पुस्तकं दाखवत टिप्पणी केली। लोकसभेतील संविधानावरील चर्चेदरम्यान खासदार श्रीकांत शिंदे आणि राहुल गांधी भिडले। इंदिरा गांधींनी संविधानाचं कौतुक केलं, मग तुमच्या आजी संविधान विरोधी होत्या का असा सवाल श्रीकांत शिंदेंनी केला। तर सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितल्याचं इंदिरा गांधी म्हणाल्या असं उत्तर राहुल गांधींनी दिलं। संविधान दाखवणाऱ्यांना संविधानात किती पानं आहेत हे माहिती नाही असं म्हणत भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिलं। दरम्यान राहुल गांधींनी स्वतः संविधान वाचावं असंही ठाकूर म्हणाले। काँग्रेसकडून वारंवार सावरकरांचा अपमान केला जातोय। सावरकरांचा हा अपमान ठाकरे गटाला मान्य आहे का असा सवाल श्रीकांत शिंदेंनी केला। तसंच मतदारांनी काँग्रेसला 400 वरून 40 वर आणलं असाही टोला श्रीकांत शिंदेंनी लगावला। खिशात संविधान घेऊन फिरल्यानं संविधानाचं पावित्र्य राखलं जात नाही असं म्हणत खासदार अजित गोपछडेंनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला। बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलवू शकत नाही असंही ते म्हणाले। भाजपने संभाव्य 16 मंत्र्यांची यादी दिल्लीला पाठवली आहे। 16 जणांच्या नावाला दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळण्याची प्रतीक्षा आहे। दिल्लीतून ग्रीन सिग्नल येताच मुख्यमंत्र्यांकडून निरोप दिला जाणार आहे। राज्य मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला असून महायुतीच्या यादीवर आज शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिपद कुणाला मिळणार याची यादी दिल्लीत पोहोचली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे शिवसेना मंत्र्यांची यादी दिली आहे। दरम्यान शिंदेंच्या मंत्र्यांची यादी उशिरा दिली गेल्यानं नागपुरात शपथविधी होणार असल्याचंही कळतं आहे। शिवसेनेचे संभाव्य मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या फोनच्या प्रतीक्षेत आहेत। शिवसेनेच्या मंत्रिपदाच्या यादीत निम्मे मंत्री नवे असणार आहेत अशी माहिती आहे। राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेकडून सर्वाधिक नव्या चेहऱ्यांना पसंती देण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली। शिवसेनेच्या यादीत अनेक ज्येष्ठ माजी मंत्र्यांना नारळ देण्यात आल्याचं समजतं। फडणवीसांच्या सागर बंगल्यावर नेत्यांच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत। माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रकाश सोळंके आणि राहुल आवाडे यांनी फडणवीसांची भेट घेतली। शिवसेनेत मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे। मंत्रिमंडळ विस्ताराआधी दीपक केसरकरांसह तानाजी सावंत, भरत गोगावले, उदय सामंत यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार आता 15 डिसेंबरला नागपुरात होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। मुंबईऐवजी नागपुरातच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। उद्या नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं स्पष्ट झाल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। आणि यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः संभाव्य मंत्र्यांना फोन करून शपथविधीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देणार असल्याची माहिती मिळते। अर्जुन खोतकर यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला रामनगर साखर कारखाना बचाव कृती समितीने विरोध केला। दरम्यान मला मंत्रिमंडळात घेणं हा एकनाथ शिंदेंचा अधिकार आहे, बाकी कोणाला काय वाटतं याकडे मी लक्ष देत नाही असं अर्जुन खोतकर म्हणाले। बहुमत असूनही मंत्रिमंडळ विस्तार नाही, मलाईदार खात्यांसाठी महिनाभर विस्तार केलेला नाही अशी टीका संजय राऊतांनी केली। भाजपला मंत्री ठरवण्यासाठी दिल्लीत जावं लागतं असा घणाघात संजय राऊतांनी केला। मंत्रिमंडळ विस्तार कुठेही करा, आम्हाला काही देणं घेणं नाही। सरकार आल्यानंतर आम्हाला सोयाबीन, कापसाला भाव हवा, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हवी आहे अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली। भाजपने शिवसेनेला संपवण्यासाठी गद्दार गटाची निर्मिती केली। त्या गद्दार गटाचा वापर करून त्यांना फेकून देणार अशी टीका विनायक राऊतांनी केली। आता शिंदे आणि दादांसमोर भाजप तो तुकडा टाकेल तो त्यांना घ्यावा लागेल असं विनायक राऊत म्हणाले। भाजपला शिवसेनेने हिंदुत्व शिकवलं, भाजपच्या लोकांना बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या वाटेवर नेलं असं खासदार संजय राऊत म्हणाले। भाजप म्हणजे हिंदुत्वाचा बाप बनले का असा सवाल संजय राऊतांनी केला। विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी पूर्णतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची असल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला। त्यांच्या या विधानामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद प्रकर्षाने चव्हाट्यावरती आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या स्वागतासाठी नागपूर सज्ज झाले। नागपूर विमानतळापासून फडणवीसांच्या धरमपेठ निवासस्थानापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे।
विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात 16 डिसेंबरपासून सुरू होणार आहे आणि त्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून यंदा जवळपास 7,500वर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले। सोमवारपासून नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्याची शक्यता दुरावली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड होणार आहे। पहिल्याच अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती। विधानसभा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात राष्ट्रवादीचा भव्य मेळावा पार पडतो आणि या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार असून विदर्भातील आमदारांचा सत्कार करण्यात येणार आहे। दादरमधील हनुमान मंदिराच्या बांधकामाला रेल्वेकडून स्थगिती देण्यात आलेली आहे। रेल्वे प्रशासनाने नोटीस जारी केल्याची माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली। मंदिरात नियमित पूजा सुरू राहणार असल्याचंही लोढा म्हणाले। उद्धव ठाकरेंच्या मंदिराबाबतच्या टीकेला किरीट सोमय्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। ठाकरेंना भीती वाटत असल्यानं ते हिंदुत्वाकडे गेले आहेत असा हल्लाबोल सोमय्यांनी केला। दरम्यान मंदिर तोडण्याचा कुठलाही विचार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावरती। दरम्यान यावेळी अजित पवारांनी विविध विकास कामांची पाहणी केली। राज ठाकरेंनी पुण्यातील नेत्यांना महापालिकेसाठी बैठकांना सुरुवात करण्याचे आदेश दिले। पुणे शहरातील मनसे कार्यकर्त्यांची बैठक झाली असून त्यात प्रभागनिहाय माहिती घेत महापालिकेच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या। वर्ध्याच्या देवळी मतदारसंघाचे भाजप आमदार राजेश बकानेंनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत विकास कामांचा शुभारंभ केला। माजी जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष शशांक घोडमारेंनी रस्ते, पाणी, रोजगाराचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली। कारण उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांची कराड इथे शासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक पार पडली। यावेळी त्यांनी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ 4 तालुक्यात विभागला असून प्रत्येक महिन्याला जनता दरबार होणार असल्याची माहिती दिली।